नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. निपुण महाराष्ट्र ॲपमध्ये एक महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला उपलब्ध आहेत. काही नोटिफिकेशन आलेले त्या संदर्भात मी आपल्याला माहिती सांगणार आहे. निपुण महाराष्ट्र ॲपमध्ये पर्यवेक्षक लॉग इनमध्ये नवीन सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत की पर्यवेक्षक लॉग इनमध्ये केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, नगरपालिका प्रशासनाधिकारी, नंतर जिल्हास्तरीय उपशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी, नंतर जिल्हास्तरीय अधिकारीमध्ये डाएटचे वरिष्ठ अधिव्याख्याता, डाएटचे प्राचार्य आणि राज्यस्तरावरील काही अधिकारी यांनासुद्धा पर्यवेक्षक लॉग इन उपलब्ध आहे. तर या पर्यवेक्षक लॉग इनमध्ये आपल्याला काही महत्त्वपूर्ण माहिती पाहण्यासाठी उपलब्ध आहे. निपुण महाराष्ट्र SCRTM ॲपमध्ये पर्यवेक्षक लॉग इनमध्ये विविध अहवालात आता आणखी नवीन सुविधा देण्यात आलेल्या आहेत, ज्यामध्ये नव्याने समाविष्ट केलेले अहवाल आहेत. जसं की इंटरनेट सुविधा नसलेल्या शाळा. आपल्या अधीनस्थ कार्यक्षेत्रात तालुका असेल किंवा केंद्र असेल ते आपण सिलेक्ट करून आपल्या तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील सुद्धा इंटरनेट सुविधा नसलेल्या शाळांची माहिती आपल्याला या ॲपच्या माध्यमातून अहवाल स्वरूपात तिथे उपलब्ध आहे. शाळानिहाय CWSN विद्यार्थी माहिती म्हणजेच दिव्यांग विद्यार्थ्यांची माहितीसुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहे. मुख्याध्यापक नोंद नसलेल्या शाळा, ज्या शाळांना मुख्याध्यापक सध्या कार्यरत नाही अशा शाळांची सुद्धा माहिती या ठिकाणी उपलब्ध आहे. शाळानिहाय चाचणीची माहिती यात उपलब्ध आहे. आणि विशेष म्हणजे हे दोन महत्त्वपूर्ण गोष्टी आपल्याला अजून बघायला मिळत आहेत की विशेष सहाय्य आवश्यक असलेल्या शाळा, जिथे अंतिम स्तर साध्य केलेले विद्यार्थ्यांचं प्रमाण 20% व त्यापेक्षा कमी आहे, अशा शाळांची यादीसुद्धा आपल्याला तालुक्याची गटशिक्षणाधिकाऱ्यांना पाहता येईल, केंद्राची केंद्रप्रमुखांना पाहता येईल किंवा अन्य अधिकाऱ्यांनासुद्धा आपल्याला पाहता येईल, जिल्ह्याची जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना पाहता येणार आहे. आणि दुसरे महत्त्वाचे म्हणजे सुपर शाळा, जिथे पटसंख्येच्या प्रमाणात सर्व विषयामध्ये अंतिम स्तर साध्य केलेले विद्यार्थी हे 80% किंवा त्यापेक्षा अधिक असतील, म्हणजे 80% ते 100% पर्यंतच्या ज्या अंतिम स्तर साध्य केलेले विद्यार्थी असतील अशा शाळांना सुपर शाळा म्हटलं जातं. तर या सुपर शाळांची माहितीसुद्धा आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहे. तर अतिशय महत्त्वपूर्ण अहवाल आपल्याला या पर्यवेक्षक लॉग इनमध्ये उपलब्ध आहेत. या संदर्भात अजून मी सविस्तर आपल्याला सांगणार आहे. आता पर्यवेक्षक विविध प्रकारे आपल्या कार्यक्षेत्राची माहिती पाहून गुणवत्ता वाढीसाठी नियोजन करू शकतात. तर ते कोणकोणते अहवाल आहेत बघा. या ठिकाणी एक चित्र दिसतील आपल्याला. त्या चित्रामध्ये आपल्याला स्तर नोंदणी टक्केवारी आपल्याला पाहता येणार आहे. ती जिल्ह्याची पाहता येईल, तालुक्याची पाहता येईल, केंद्राची सुद्धा पाहता येईल. सरासरी अध्ययन स्तर पाहता येणार आहे. त्यानंतर निपुण विद्यार्थी संख्या आणि टक्केवारीसुद्धा आपल्याला पाहता येणार आहे. इंटरनेट सुविधा नसलेल्या शाळा यासुद्धा आपल्याला पाहता येणार आहेत. शाळानिहाय CWSN विद्यार्थी पाहता येणार आहे. मुख्याध्यापक नसलेल्या शाळा, म्हणजे ज्यांची शालार्थ 2.0 मध्ये नोंद नाही अशा मुख्याध्यापक नसलेल्या शाळांची माहितीसुद्धा आपल्याला इथं उपलब्ध आहे. सुपर शाळा, जिथं निपुण विद्यार्थ्यांचं प्रमाण 80% व त्याहून अधिक आहे अशा शाळासुद्धा आपल्याला या टॅबमध्ये पाहता येणार आहेत. शाळानिहाय चाचणीची माहिती बघायला मिळणार आहे. आणि विशेष म्हणजे विशेष सहाय्य शाळा, म्हणजे निपुण विद्यार्थ्यांचं प्रमाण हे 20% कमी आहे अशा शाळा आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर अशी हे महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या सर्वांना माहिती असावी म्हणून अजून सविस्तररित्या आपल्याला सांगणार आहे की बघा, या प्रकारे आपल्याला अहवाल दिसतील. स्तर नोंदणीची टक्केवारी, सरासरी अध्ययन स्तर, निपुण चाचणी, निपुण विद्यार्थी, इंटरनेट सुविधा नसलेल्या शाळा, CWSN विद्यार्थी, मुख्याध्यापक नसलेल्या शाळा, त्यानंतर निपुण सुपर शाळा, म्हणजे ज्याच्यात 80% व त्यापेक्षा जास्त असते तसे सुपर शाळा आपल्याला पाहता येतील. शाळानिहाय चाचणीची माहिती पाहता येईल. आणि विशेष सहाय्य असणाऱ्या शाळा, म्हणजे 20% गुणवत्ता कमी असणाऱ्या शाळासुद्धा आपल्याला पाहता येणार आहेत. विश्लेषण पाहण्यासाठी आपल्याला विशेष सहाय्य शाळा जर बघायच्या असतील तर या प्रकारे आपण जिल्हा निवडायचा आहे, तालुका निवडायचा आहे, केंद्र निवडू शकतात, रेंज निवडू शकतात 0 ते 20% किंवा 0 ते 10, 11 ते 20 याप्रमाणे. आणि दिनांक कालावधी जो 19 जानेवारी ते 31 जानेवारीची टक्केवारी आहे त्यानुसार आहे. तर अशा प्रकारे या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला समजून घ्याव्या लागणार आहेत. तर ॲप्सवर या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला उपलब्ध आहेत. तर यानुसार आपण आपल्या अधीनस्थ कार्यक्षेत्रातील शाळांची माहिती पाहून, आपल्या शाळांची माहिती पाहून आपण आपल्या कार्यक्षेत्राची गुणवत्ता वाढीसाठी नियोजन करू शकतात. आपण पर्यवेक्षक लॉग इनमधून सर्व पर्यवेक्षक अधिकाऱ्यांनी पाहून आपल्या कार्यक्षेत्रातल्या शाळांमध्ये गुणवत्ता वाढेल यासाठी आपण प्रयत्न करावा. आतापर्यंत आपण व्हिडिओ पाहिला असेल तर
चॅनलला लाईक करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांना शेअर करा. अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे म्हणून आपल्यासोबत आजचा व्हिडिओ आहे. आपण आतापर्यंत व्हिडिओ पाहिला म्हणून आपल्या मनापासून धन्यवाद.